नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहता आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बातमी तुम्ही वाचली असेलच. कोण न्यायमूर्ती हे वर्मा हे सांगायची मला असं वाटतं आता गरज राहिलेली नाही. त्यांच्या घरी आग लागली होती आणि पोत्यांमध्ये भरलेल्या नोटा जळाल्या होत्या हे तुम्हाला आठवत असेल. नंतर त्या नोटा त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यांच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेल्या एक 3 सदस्यीय चौकशी समितीने नुकताच एक आपला अहवाल सरकारला दिला आहे आणि सरकारने तो पटलावर ठेवलेला आहे संसदेच्या. या समितीने जस्टिस वर्मा यांना दोषी ठरवलेलं आहे. त्या नोटा कुठून आल्या याचं पटू शकेल असं स्पष्टीकरण न्यायमूर्ती वर्मा देऊ शकले नाहीत. साफसफाई करण्याचे आदेश म्हणजे जळालेल्या ज्या नोटा आणि हे सगळं त्याची साफसफाई करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देऊन पुरावे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्याही प्रकरणामध्ये ते समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशी शिफारसही त्यांनी या समितीने संसदेला केलेली आहे किंवा सरकारला केलेली आहे असं पण म्हणू. सखोल चौकशी म्हणजे काय तर फौजदारी प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीची चौकशी होते त्या पद्धतीची चौकशी. या प्रकरणानंतर मी दोषी नाही आणि राजीनामा देणार नाही अशी भूमिका हे जस्टिस वर्मांनी घेतली होती. पण पुढे त्यांना ही समिती नेमल्यावर राजीनामा द्यावा लागला आणि आपण आता मोकळे झालो असं त्यांना वाटायला लागलं. पण हा अहवाल ठेवताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जे काही विधान केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. काय म्हणाले ते म्हणाले की गंभीर आरोपानंतर कोणताही न्यायमूर्ती राजीनामा देऊन वाचू शकणार नाही असा आदर्श या सरकारला घालून द्यायचा आहे. पण सरकारचा हा विचार आणि कृती यात ताळमेळ असला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. तर मी असं का म्हणतोय त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला मी देऊ इच्छितो. 2008 साली पंजाबमध्ये एक काहीसं असंच प्रकरण घडलं होतं. एका न्यायमूर्तींच्या घरी तब्बल 15 लाख रुपयांची रोकड असलेलं एक पाकिट न्यायालयाच्या कारकुनाने पाठवून दिलं. आता हे कसले पैसे आहेत असा प्रश्न त्या न्यायमूर्तींना पडला आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा असं समोर आलं या चौकशीमध्ये की नामसाधर्म्यामुळे हे पाकिट या न्यायमूर्तींकडे आलं होतं. ते प्रत्यक्षात ज्यांच्याकडे जायचं होतं त्या एक महिला न्यायाधीश होत्या आणि त्यांच्याकडे जमिनीच्या मालकी हक्काबाबत एक केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे लाच म्हणून ती रक्कम पोहोचवण्यात येणार होती. आता हे प्रकरण समोर आलं, गुन्हा दाखल झाला का नाही मला माहिती नाही नीट, पण ह्या प्रकरणाची चौकशी चालू झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2008 साली 15 लाखांचं पाकिट प्रकरण सुरू झालेल्या चौकशीचा निकाल जो आहे तो मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये लागला. तब्बल 17 वर्षांनी त्या महिला न्यायमूर्ती ज्या आहेत त्या निर्दोष असल्याचं सांगण्यात आलं. तोपर्यंत त्यांनी त्यांचा सेवाकाळ पूर्ण केला होता आणि यथावकाश त्या सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ओम बिर्लाचं जे विधान आहे ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता बिर्ला जरी सरकारच्या इच्छेबाबत इतकं सकारात्मक विधान करत असले तरी या प्रकरणाचंही तसं होऊ नये अशी अपेक्षा आपल्याला केली पाहिजे. न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा दिला असला तरी तो मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना डिसमिस करण्यात येईल असं एक विधान संसदेमध्ये करण्यात आलेलं आहे. आता त्यांना नाहीतर राजीनामा न मंजूर करता त्यांना डिसमिस करणं म्हणजे त्यांची खूप मोठी बदनामी आहे आणि तीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे असं सरकारला म्हणायचं आहे का काय हे कळत नाही. या निमित्ताने न्यायालयांच्या विश्वासार्हतेचा जो मुद्दा आहे जो दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चाललेला आहे त्याचा विचार न्यायव्यवस्थेने आणि सुप्रीम कोर्टानेच म्हणजे अधिक गंभीरपणे केला पाहिजे असं म्हणायची वेळ आहे. आता पक्षांतरबंदी कायद्याच्याच अनुषंगाने आपण जर न्यायालयात जे काही चाललेलं आहे ते जर बघितलं आणि त्याला काही समयसीमा राहिली नाही हे पण आपण बघितलं तर आपल्याला मी काय म्हणतोय ते कळेल. आता काहीही निर्णय झाला तरी न्याय होईल का असा प्रश्न मोठ्या समूहांना त्यामुळे पडलेला आहे. हे न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप गंभीर आहे असं मला वाटतं. 2 उदाहरणं इथे या निमित्ताने नमूद केली पाहिजेत. त्यातून कायदा सर्वांसाठी सारखा
हा विश्वास भारतीयांच्या मनात शिल्लक राहील का, असा प्रश्न मला तरी पडलेला आहे. आणि तो प्रश्न मी तुम्हाला पण विचारू इच्छितो. काय ती उदाहरणं? तर पहिलं उदाहरण आहे, नुकताच म्हणजे 6 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय, म्हणजे बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ज्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, जो जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे, तो तथाकथित संत आसाराम सध्या आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने तब्येतीचं कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने तो अर्ज काही मंजूर केला नाही. त्याच्या बदल्यात त्यांनी एम्सचा अहवाल मागितला. त्यांनी अहवालात त्या रुग्णालयाने असं नमूद केलं की आसारामला आरोग्याच्या दृष्टीने 24 तास मदतनीसाची गरज आहे. आणि त्या अहवालावर न्यायालयाने आसारामला पाहिजे तो मदतनीस त्याच्यासोबत 24 तास ठेवण्याची परवानगी दिली. म्हणजे जेलमध्ये तो ज्या कोठडीत जातो त्या कोठडीमध्ये त्याची 24 तास सेवा करण्यासाठी माणूस मंजूर केला. बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि शिक्षा तो भोगतोय हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरं उदाहरण त्याच्याच बरोबर पाहिलं पाहिजे. स्टेन स्वामी नावाचे एक 84 वर्ष वयाचे कार्यकर्ते होते. त्यांना भीमा कोरेगाव दंगल प्रकरणामध्ये UAPA कायद्यान्वये सरकारने अटक केली आणि हे प्रकरण NIA या केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं. त्यांच्यावर देश अस्थिर करण्याचं नियोजन करीत असल्याचा आरोप सरकारकडनं ठेवण्यात आला. हे स्वामी म्हणजे आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते. ते माओवादी आहेत आणि देशाला अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत असं तपासाच्या यंत्रणा आहेत, विशेषतः NIAचं असं म्हणणं होतं. त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध व्हायचा होता. ते कच्चे कैदी म्हणून त्यांना तुरुंगात ठेवलेलं होतं आणि त्यांना पार्किन्सन्स हा आजार होता. पार्किन्सन्स म्हणजे काय? हाताला सारखा कंप सुटतो. आता आपल्याला त्यामुळे पाणी पिता येत नाही, आपल्याला त्यामुळे जेवता येत नाही असं सांगत त्यांनी एक स्ट्रॉ मिळावा आणि एक चमचा मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केलेली होती. आपण आजारी आहोत, आपल्यावर चांगले उपचार केले जात नाही आहेत आणि असं जर चालू राहिलं तर आपण एक दिवस मृत्युमुखी पडू अशी भीती पण त्यांनी थेट कोर्टासमोर व्यक्त केली होती. पण NIA सरकारी एजन्सी आहे, तिनं आजारी असल्याचा कोणताही पुरावा नाही आमच्याकडे असं सांगितलं. शिवाय आम्हाला त्यांना देण्यासाठी स्ट्रॉ नाही आहे, आमच्याकडे चमचा नाही आहे असं पण त्यांनी भूमिका त्यावेळेस घेतली. आणि या संदर्भात आम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्या असं म्हणून 3 आठवड्याचा वेळ मागून घेतला. आणि ॲक्च्युली म्हणजे कोर्टाने पण तो वेळ मंजूर करून दिला. पण त्याची नंतर तीव्र पडसाद उमटले सोशल मीडियामध्ये, वकिलांमध्ये, आणि त्यांनी NIA आणि कोर्ट जेलकडे मोठ्या प्रमाणामध्ये चमचे पाठवले, स्ट्रॉ पाठवले आणि सोशल मीडियामध्ये जोरात त्याचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर सरकारला आणि NIAला जाग आली आणि त्यानंतर त्यांना ते स्ट्रॉ आणि चमचा देण्यात आला. आपण आजारी आहोत, मृत्युमुखी पडू असं सरकारला त्यांनी वारंवार सांगितलं. 8 दिवस उपचारासाठी जामीन द्या सांगितलं सरकारने, कोर्टाने तो जामीन मंजूर केला नाही, कारण NIAने त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि अखेर न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सरकारी अधिकारी किंवा तपास यंत्रणा सरकारला खुश करण्याचा प्रयत्न करतात हे आपण समजू शकतो. हे आता नाही, पूर्वी पण असं घडत आलेलं आहे. पण न्यायालयाने तरी सर्वांसाठी न्याय सारखा आहे हे दाखवलं पाहिजे का नाही? अन्यथा न्यायालयाचा विश्वास उडण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कोर्टाने या पद्धतीने विचार करून, विशेषतः सुप्रीम कोर्टाने या पद्धतीने विचार करून न्यायव्यवस्थेत सुधारणा केली पाहिजे का नाही केली पाहिजे? याच्या संदर्भात तुमची जी काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं आवाहन, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या. नवा विषय घेऊन मी पुन्हा भेटतोच. तोपर्यंत नमस्कार.